थंडीमध्ये ना काहीतरी मस्त गरमागरम आणि खमंग खावंसं वाटलं ना, तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं, जिरं, बडीशोप, त्यानंतर थोडीशी लाल मिरची घ्यायची आणि कसुरी मेथी घेऊन ओबड-धोबड हे वाटण असं वाटून घ्यायचं. आता हे साईडला ठेवायचं. अर्धी वाटी चणा डाळ बघा मी 4 ते 5 तास भिजवून घेतली. डाळ बघा चांगली अशी भिजली गेलेली आहे. यातलं जे काही पाणी होतं तर ते पण मी काढून घेतलं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली. आता अर्धी वाटी डाळ होती, तर त्यासाठी इथं बघा मी पाव वाटी पाणी घातलं आणि डाळ संपूर्ण अगदी बारीक अशी पेस्ट होईल अशी वाटून घ्यायची. डाळ अजिबात ओबड-धोबड किंवा मोठी-मोठी राहता कामा नये. तर संपूर्ण डाळ बघा माझी अगदी चांगली अशी बारीक वाटून तयार झाली. आता ही एका परातीमध्ये काढली. त्यामध्ये 2 चमचे इतका रवा, वाटून घेतलेलं वाटण, 1 चमचा धने पावडर, कोथिंबीर, हळद, चवीनुसार मीठ घातलं आणि त्यानंतर 1 चमचा ओवा हातावरती घसकटून घातला, जेणेकरून ओव्याचा फ्लेवर खूप छान येतो. पाव चमचा हिंग घातला. हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं, जेणेकरून मसाले डाळीसोबत चांगले मिक्स होतील. हे सगळं मिक्स झालं की 2 वाटी गव्हाचं पीठ घेतो, तर त्यातनं थोडं-थोडं पीठ घालायचं आणि ह्याचा चांगला असा एक घट्ट गोळा मळायचा. आता गोळा कसा मळायचा हे पण सांगते. पुरीचं जसं पीठ असतो त्याच्यापेक्षा थोडासा सैलसर असा गोळा मळून घेणार आहोत. चपातीच्या कणकेपेक्षा थोडासा घट्ट. तर हा गोळा बघा मी हळूहळू चांगला मळून घेते. पीठ सगळं मिक्स झालं की राहिलेलं पीठ पण सगळं चांगलं मिक्स करायचं. हे सगळी पीठं चांगली मिक्स झाली की त्यामध्ये आपण 1 चमचा इतकं तेल घालायचं, म्हणजे आपली रेसिपी मस्त अशी खुसखुशीत पण तयार होते. गोळा सगळा चांगला मळून तयार झाला की आपण 10 ते 15 मिनिटं हा गोळा चांगला रेस्ट करून घ्यायचा. गोळा जितका चांगला भिजेल ना तितकी ही रेसिपी पण खूप छान तयार होते. 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर लिंबावड्याचे गोळे करून घेतले आणि त्यानंतर ना जाड आणि गोलाकार अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या. तुम्हाला किती मोठा आकार हवा ह्यावर तुम्ही लाटू शकता. फक्त लाटताना पोळपाटांना तेल लावून लाटायचं, म्हणजे ते अजिबात खाली चिकटत नाही. तर सगळ्या ज्या पुऱ्या आहेत आपण एका वेळी लाटून घ्यायच्या आणि नंतर मग त्या तळून घ्यायच्या. तर आज आपण ना हरभरा डाळीच्या मस्त मसाला खमंग अशा पुऱ्या बनवतोय. एकीकडे गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक एक पुरी सोडली. पुरीना अगदी टम्म अशी फुगते. आता पुरी तळताना ना गॅस थोडा मध्यम ठेवायचा, म्हणजे पुऱ्या आतपर्यंत मस्तपैकी चांगल्या शिजल्या जातात. तर छान असा रंग पण आलेला आहे. बाकी सगळ्या पुऱ्या पण अगदी आपण अशाच तळून घेऊयात. तर सगळ्या पुऱ्या बघा माझ्या अगदी टम्म झालेल्या आहेत. दिसायलाही खूप मस्त आणि टेम्पटिंग दिसत आहेत. ह्या मसाल्या खमंग पुऱ्या कशा वाटल्या हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.